वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असं शरद पवार म्हणाले आहेत। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचं पवारांनी म्हटलंय। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेमध्ये शरद पवारांनी हे भाष्य केलं। वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागलेत। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात। म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे। आता साधारण 40 लोक असे दिसतात की वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात। त्यांची अत्यंत गरज आहे। दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाही। महिलांची बदनामी करणारे, त्यांच्यावर टवाळ विनोद करणारे वाढत चाललेत। अशा विनोदांना हसणाऱ्या महिला प्रेक्षकात दिसतात। दुसरीकडे प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिसते, हे दुर्दैव आहे। कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक भोंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे। आज काही राजकीय लोक आणि राजकीय पक्ष व त्या राजकीय पक्षाला ताकद देणाऱ्या काही संघटना, त्या संघटनातली काही लोक जी प्रतिगामी विचाराची आहे ते मात्र वारकरी संप्रदाय व त्या परिसरामध्ये संक्रमण करत आहेत, हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। वारकरी संप्रदायावर सुद्धा हल्ला करणारे आणि लाठीचार्ज करणारे हेच ते त्या ठिकाणी लोक आहेत जे आज पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत आहेत। त्यामुळे पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे। मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण या अर्बन नक्षल्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का, आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती, आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर